मॅथमॅटिक्सच्या या लेक्चरमध्ये आता आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस टू सॉल्व लिनियर इक्वेशन पाहणार आहे. यामध्ये एक सिंपल एक्झाम्पल आधी इथे मी समजावून सांगतो तुम्हाला. लिनियर इक्वेशन म्हणजे ज्याला तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणता. x + 2y = 2, 2x + 3y = 3 बाय मॅट्रिक्स मेथड. आता ही एक मेथड आहे. दुसरी मेथड यामध्ये इन्व्हर्शन मेथड, ही सुद्धा मॅट्रिक्स मेथड आहे. आणि तिसरी मेथड आहे यामध्ये रिडक्शन मेथड. म्हणून आपण एकच एक्झाम्पल या तीन मेथडने पाहणार आहे. यामध्ये काय बदल आहे तो. आता इथे पहिल्या मेथडने आपण सॉल्व करू. म्हणजे इथे त्याला मॅट्रिक्स मेथड असं म्हटलं जाते. गिव्हन इक्वेशन्स आर x + 2y = 2 and 2x + 3y = 3. हे दिलेले इक्वेशन आहेत. These equations can be written in matrix form as follows. आता इथे यांना आधी मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तो फॉर्म ह्या टाईपचा राहील. इथे x चा कोएफिशियंट 1, y चा कोएफिशियंट 2, x चा कोएफिशियंट 2, y चा कोएफिशियंट 3. म्हणजे आपण इथे x आणि y च्या कोएफिशियंटचा एक मॅट्रिक्स लिहिला. नंतर इथे दुसरा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला एक एक्स वाय असा लिहायचा आहे. आता यांचा प्रॉडक्ट जर केला आपण तर आपल्याला 1 × x 2 × y म्हणजे x + 2y असंच मिळेल. राईट साईडला आपल्याला एक मॅट्रिक्स मिळेल 2 3. म्हणजे दिलेले जे इक्वेशन आहेत ते या फॉर्ममध्ये लिहायचे. हा जो फॉर्म आहे याला आपण दॅट इज ए, याला आपण x असं म्हणू, कॅपिटल X = b. हा फॉर्म आहे. म्हणजे दिलेले इक्वेशन ax = b या फॉर्ममध्ये लिहिले. इथून इथपर्यंत जे आहे सगळं आपण हे दिलेले इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिणे हे तीनही मेथडमध्ये राहील. म्हणजे मॅट्रिक्स मेथड, इन्व्हर्शन मेथड आणि रिडक्शन मेथड, तीनही मेथडमध्ये हा एवढा जो पार्ट आहे हा कॉमन राहील. यानंतर आता आपण ही जी मॅट्रिक्स मेथड आहे ती कंटिन्यू करणार आहे. इथे या साईडला पहा, राईट साईडला फक्त इथे एक कॉलम आहे. म्हणून इथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लिकेबल नाही आहेत. रो ट्रान्सफॉर्मेशनने हा जो मॅट्रिक्स आहे म्हणजे मॅट्रिक्स ए म्हटलं आपण याला, हा मॅट्रिक्स आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणून इथे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे आहेत. त्यामध्ये इथे या फर्स्ट मॅट्रिक्सला म्हणजे मॅट्रिक्स एला आयमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मीन्स बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन we have to convert or transform matrix A, this matrix, into I, आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये. आता इथे I असून जाईल एचं, इथे x राहील,
सेम ट्रान्सफॉर्मेशन राईट साईडला यूज करायचे आहेत. हा न्यू मॅट्रिक्स मिळेल. दिस इज न्यू मॅट्रिक्स आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून Ix इज इक्वल टू सी असं मिळेल. म्हणून x इज इक्वल टू सी मिळेल. आता इथे हा जो x मॅट्रिक्स राहील तो XY आणि हा जो सी मॅट्रिक्स आहे तो समजा इथे AB आहे. म्हणून दोन मॅट्रिक्स इक्वल होतील बाय इक्वेटिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स we get x is equal to a, y is equal to b. ही जी आहे ही मेथड आहे. दिस इज मॅट्रिक्स मेथड. आता इथे मी स्टार्ट करतो. इथे गिवन हे एवढं लिहायचं आहे आपल्याला. इथे आपल्याला मिळेल 1 2 2 3. इथे XY आणि राईट साईडला आहे 2 3. आता यामध्ये पहा या ठिकाणी 0 आणायचं आहे. बाय R2 चेंज ॲज R2 मायनस 2R1. R1 ची 2 टाइम्स व्हॅल्यू यामधून मायनस करा. इथे मिळेल 1 2 ॲज इट इज. R2 म्हणजे 2 3 यामधून याची 2 टाइम्स व्हॅल्यू 2 मायनस 2 0. 2 ची 2 टाइम्स व्हॅल्यू येते 4. 3 मायनस 4 मीन्स मायनस 1 असं मिळेल. हा जो दुसरा आहे मॅट्रिक्स हा ॲज इट इज ठेवायचा आहे. यामध्ये कोणते ट्रान्सफॉर्मेशन करायचे नाहीत. आता हे सेम ट्रान्सफॉर्मेशन राईट साईडला 3 मधून 2 ची 2 टाइम्स व्हॅल्यू मायनस करा. म्हणून इथे मिळेल मायनस 1. आता यानंतर इथे 1 आणायचं आहे. म्हणून बाय R2 चेंज ॲज मायनस 1 R2 म्हणजे R2ला मायनस 1 ने मल्टिप्लाय करा. इथे मिळेल 1 2 0 1 XY. R2ला मायनस 1 ने मल्टिप्लाय करा हे 1 होईल. आता यानंतर इथे 0 आणायचे आहे. म्हणून बाय R1 चेंज ॲज R1 मायनस 2 R2. इथे 1 मायनस 2 टाइम्स 0 दॅट इज 0 म्हणजे 1 2 याची 2 टाइम्स व्हॅल्यू 2. 2 मायनस 2 म्हणजे 0. इथे 0 इथे 1 असं मिळेल. इथे XY ॲज इट इज. आता सेम ट्रान्सफॉर्मेशन इकडे करायचे आहेत. R1 मधून R2 ची 2 टाइम्स व्हॅल्यू मायनस करा. 2 मायनस 2 0 इथे 1 असं मिळेल. आता इथे हा जो मॅट्रिक्स आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. याने याला जर मल्टिप्लाय केलं हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तर आपल्याला मिळेल XY फक्त. आणि इथे मिळेल 0 1. बाय इक्वेटिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला इथे मिळेल x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 1. हे राहील सोल्युशन. ही जी मेथड आहे ही मॅट्रिक्स मेथड आहे. आता यानंतर हे जे आहे इथून आपण हे एवढं आपल्याला दुसऱ्या मेथडकरिता सुद्धा लिहायचं आहे. दुसरी मेथड म्हणजे इन्व्हर्शन मेथड. म्हणजे आपण हे इथे लिहिणार आहे पहा. आता इथे सेकंड मेथड आहे इन्व्हर्शन मेथड.
AX इज इक्वल टू बी असं मिळेल. इथे पहा वी हॅव AX इज इक्वल टू बी हे इथे आहे. व्हेअर A इज 1 2 2 3, X is XY and B is 2 3. आता इथे आपल्याला A इन्व्हर्स काढायचं आहे. नाउ वी हॅव टू फाइंड A इन्व्हर्स. आता इथे हे रिलेशन, सपोज रिलेशन नंबर 1, A इज इक्वल टू 1 2 2 3. आता आपण इथे कोणतेही ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकतो, मीन्स रो ऑर कॉलम. आता इथे आपण पुन्हा रो ट्रान्सफॉर्मेशन घेणार आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर इथे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज केलं होतं R2 - 2R1. ते इथे A ची व्हॅल्यू 1 2 आहे, 1 2 2 3. A इन्व्हर्स काढायचं आहे, म्हणजे आपण इथे असं लिहिणार आहे A इंटू A इन्व्हर्स is equal to I. A into A inverse. इथे बा A means हा मॅट्रिक्स A inverse is equal to I असं घेऊ आपण. A into A inverse is equal to I ही मेथड आहे. आता इथे याचं कन्व्हर्शन आपण I मध्ये करणार आहे, म्हणजे आपल्याला A इन्व्हर्स मिळेल. म्हणून बाय सेम ट्रान्सफॉर्मेशन R2 चेंज एज R2 - 2R1. हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर आपल्याला इथे मिळालं होतं लेफ्ट साईडला, इथे 1 2 0 1 तसंच मिळेल. इथे पुन्हा आपण वाटलंच तर कॅल्क्युलेट करू. 1 2 ॲज इट इज, 2 - 2 0, 3 - 4 मीन्स -1. A इन्व्हर्स राईट साईडला I मीन्स 1 0 0 1 आहे, म्हणून आता इथे 1 0 ॲज इट इज. R2 - 2R1 म्हणजे इथे -2 होईल, 1 - 0 म्हणजे 1 होईल, असं मिळेल. सेम ट्रान्सफॉर्मेशन आपण याला अप्लाय केलं, इथे आपल्याला 1 0 - 2 1 असं मिळालं. आता इथे आपल्याला 1 पाहिजे, म्हणून बाय R2 चेंज एज -R2. इथे मिळेल 1 2 0 1 A इन्व्हर्स, इथे 1 0 2 - 1 म्हणजे R2ला मायनस करायचं आहे, म्हणून -2चं 2 येईल, 1चं -1. त्यानंतर आता इथे 1 आणायचं आहे, इथे 0 आणायचं आहे, म्हणजे बाय R1 चेंज एज R1 - 2R2. म्हणून इथे 1 - 0 1 2 - 2 0 0 1 असं मिळेल. इथे A इन्व्हर्स सेम ट्रान्सफॉर्मेशन राईट साईडला 1 - 4 म्हणजे -3. इथे ही याची 2 टाइम्स व्हॅल्यू यामधून मायनस करायची आहे. 2 टाइम्स व्हॅल्यू म्हणजे 4, 1 - 4 म्हणजे -3. याची 2 टाइम्स व्हॅल्यू मीन्स -2, 0 - -2 मीन्स 2. आणि सेकंड रो जो आहे तो ॲज इट इज. आता इथे I इंटू A इन्व्हर्स असं झालं. I इंटू A इन्व्हर्स मीन्स A इन्व्हर्स मिळेल. A इन्व्हर्स इज इक्वल टू -3 2 2 -1 असं मिळालं. आता इथे हे जे आहे यामध्ये पहा, रिलेशन 1ला, हे रिलेशन 1 आहे, याला A इन्व्हर्सने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग
by A inverse. 2 1 1 means equation 1. We get A inverse into AX. पुन्हा लिहितो A inverse into AX is equal to A inverse into B असं मिळेल. म्हणजे लेफ्ट साईडला A inverse into AX आणि इथे A inverse into B. याला A inverseने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे आपण आधी दिलेले जे इक्वेशन आहेत ते मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिले. त्या मॅट्रिक्स फॉर्मवरून आपण A, X आणि Bच्या व्हॅल्यूज काढल्या. त्यामध्ये A हा जो आहे त्याचा आपण A इन्व्हर्स काढला. त्याकरिता आपण इथे रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केले. नंतर हे जे मॅट्रिक्स इक्वेशन आहे याला आपण A इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला मिळालं. आता इथे A इन्व्हर्स इंटू A इंटू X इज इक्वल टू A इन्व्हर्स B असं मिळेल. हे होईल I म्हणून IX इज इक्वल टू A इन्व्हर्स B असं मिळेल. म्हणून IX मीन्स X इज इक्वल टू A इन्व्हर्स. A इन्व्हर्स मॅट्रिक्स आहे -3 2 2 -1. B हा जो मॅट्रिक्स आहे हा आहे 2 3. आता आपल्याला इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. X इज इक्वल टू -3 इंटू 2 -6 2 इंटू 3 +6 2 इंटू 2 4 -1 इंटू 3 -3 असं मिळेल. म्हणून आता इथे -6 + 6 मीन्स 0 4 - 3 मीन्स 1. आता इथे हा जो X आहे हा आहे XY. इकडे लिहून टाकतो इथे. म्हणून इथे मिळेल X इज इक्वल टू 0 Y इज इक्वल टू 1. हे राहील याचं सोल्युशन. जे सोल्युशन आपल्याला इथे मिळालेलं आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी आपल्याला रिझल्ट सेम मिळतो. ह्या मेथडमध्ये AX इज इक्वल टू B या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. Aचं कन्व्हर्शन आयमध्ये केलं. रो ट्रान्सफॉर्मेशन फक्त इथे यूज करता येतात. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येत नाहीत. Bचं कन्व्हर्शन सायमल्टेनियसली Cमध्ये होऊन जाईल. म्हणून आता इथे राईट साईडला X मिळेल, लेफ्ट साईडला X मिळेल, राईट साईडला नवीन मॅट्रिक्स C मिळेल आणि बाय इक्वेटिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला X आणि Yच्या व्हॅल्यू मिळतील. तीच मेथड आपण इथे ॲडॉप्ट केलेली आहे. पहा, लेफ्ट साईडचा आपण मॅट्रिक्स आयमध्ये कन्वर्ट केला. हा मॅट्रिक्स एका नवीन मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होतो आणि इक्वेटिंग एलिमेंट्स आपल्याला X आणि Yच्या व्हॅल्यू मिळतात. इथे आपण फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करू शकतो. ही जी दुसरी मेथड आहे ही इन्व्हर्शन मेथड आहे. ह्या मेथडमध्ये AX इज इक्वल टू B हे आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन लिहायचं आहे. त्यामध्ये A, X आणि B काय आहेत ते आपण सेपरेट लिहून घेतले इथे. नंतर आपण A इन्व्हर्स काढला. इथे A इन्व्हर्स काढण्याकरिता मी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केले. हा इन्व्हर्स काढण्याकरिता तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येतील किंवा ॲडजॉईंट मेथडसुद्धा यूज करता येईल. आणि A इन्व्हर्स काढल्यानंतर तुम्हाला इथे आता ह्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. मल्टिप्लाइंग बाय A इन्व्हर्स टू द इक्वेशन 1. A इन्व्हर्स इंटू AX इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर IX इज इक्वल टू A इन्व्हर्स B असं मिळेल. IX मीन्स X. आता A इन्व्हर्स आणि B हा जो मॅट्रिक्स आहे त्याचा प्रॉडक्ट घ्यायचा. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वेट करायचे. तुम्हाला X आणि Yच्या व्हॅल्यूज मिळतील. या मेथडचा ॲडव्हान्टेज आहे की या मेथडमध्ये आपण इन्व्हर्स काढण्याकरिता रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन और ॲडजॉईंट मेथड यूज करू शकतो. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशनने, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने किंवा ॲडजॉईंट मेथडने आपण A इन्व्हर्स काढू शकतो आणि ह्या पद्धतीने
एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढू शकतो. आता इथे तिसरी जी मेथड आहे ती मेथड आहे रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथडमध्ये पहा, इथे आता रिडक्शन मेथड we have ax is equal to b means 1 2 2 3 हा लेफ्ट साईडचा मॅट्रिक्स, इथे एक्स वाय, इथे एक्स वाय असं लिहिलं म्हणजे लेफ्ट साईडचा मॅट्रिक्स आहे. दोन मॅट्रिक्स आहेत इथे 1 2 2 3 एक्स वाय. राईट साईडला आहे 2 3, इथे राईट साईडला 2 3 असं मिळेल. आता इथे हे जे आहे हे आपण लिहिलेलं आहे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. दिलेले जे काही इक्वेशन्स असतील ते